थांबा थांबा, काय काय स्वस्त होणार आहे ते तरी जाणून घ्या. येत्या 22 सप्टेंबर पासून भारतामध्ये नवीन जीएसटी नियम लागू होणार आहे. काही गोष्टींवर खिशाला दिलासा मिळणार आहे, मात्र काही गोष्टींवर खिशाला कात्री लागणार आहे. सर्वात आधी बघूयात कुठल्या कुठल्या गोष्टींवर जीएसटी पूर्णपणे हटला आहे. मीन्स झिरो जीएसटी. दूध, दही, पनीर, मेडिसिन्स, हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स आणि एज्युकेशनल बेस्ड स्टेशनरीज यावर 0% टॅक्स असणार आहे. डेली इसेन्शियल्स जसे की बटर, चीज, तूप, स्नॅक्स, ब्रेड यांचा जीएसटी 12%हून 5% करण्यात आला आहे. सिमिलरली ॲग्रिकल्चरल मशीन्स, पेस्टिसाइड्स, मायक्रोन्यूट्रियंट्स यांचा जीएसटीही 12%हून 5% करण्यात आला आहे. इन शॉर्ट, डेली इसेन्शियल्स आणि ॲग्रिकल्चरल प्रोडक्टवर आता फक्त 5% जीएसटी असणार आहे. 1200 सीसीपेक्षा कमी असलेल्या पेट्रोल हायब्रिड, एलपीजी, सीएनजी कार्सवरही आता 18% जीएसटी असणार आहे. त्यासोबतच टू व्हीलर ज्यांचा सीसी 350 पेक्षा कमी आहेत त्यांचाही टॅक्स 28%हून 18% करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जसे की एसी, टीव्ही, डिशवॉशर यांचाही जीएसटी आता 28हून 18% करण्यात आला आहे. आता पाहूयात काय काय महागला आहे. टोबॅको, पान मसाला, सिगरेट्स, बिव्हरेजेस, कार्बोनेटेड बिव्हरेजेस, कॅफिनेटेड बिव्हरेजेस, 350 सीसीपेक्षा जास्त असलेल्या टू व्हीलर्स, लक्झरियस कार्स, एअरक्राफ्ट्स या सर्वांवर आता जीएसटी असणार आहे 40%. थोडक्यात काय, घरगुती आणि गरजू वस्तूंवरचा टॅक्स कमी झाला आहे, तर लक्झरियस गोष्टींवरचा टॅक्स वाढला आहे. तुम्हाला या टॅक्स चेंजेस बद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.